नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन इव्होल्युशन या चॅनलमध्ये सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर ही जी व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 9वी साठी नवोदय प्रवेश परीक्षा याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूया की ही परीक्षा कधी होत असते. म्हणजे आपल्याला 9वीला जर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला इयत्ता 8वी मध्ये ही प्रवेश परीक्षा द्यावी लागत असते. मग ही परीक्षा जी असते सर्वसाधारणपणे जानेवारी या महिन्यामध्ये असते. तर याच्यासाठी कोणकोणता अभ्यासक्रम असतो, किती वेळ असतो, प्रश्नसंख्या किती असतात, विषय कोणते असतात, याविषयी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम या परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी पात्र असू शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांना काय करावं लागतं. तर जर आपल्याला 9वी इयत्तेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला इयत्ता 8वी मध्येच ती परीक्षेची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मग ह्याच्यासाठी कोण बसू शकतं. तर ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन एका सरकारी शाळेमध्ये असेल किंवा मान्यताप्राप्त शाळेमध्ये ॲडमिशन असेल, अशा विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसता येऊ शकतं. त्यानंतरनं ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा इयत्ता 9वी मध्ये आपल्याला प्रवेश घेण्यासाठी 8वी मध्ये असताना ही प्रवेश परीक्षा असते. मग त्याचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून ते नवोदयच्या वेबसाईटवरती अपलोड केले जातात आणि त्यानंतरनं ती एंट्रन्स एक्झाम होत असते. आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये जर आपल्याला मेरिटमध्ये आपल्याला जर चांगल्या प्रकारचे मार्क मिळाले तर आपल्याला तिथे ॲडमिशन घेता येत असतं. त्यानंतर बघूया की या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतात. तर ही जी परीक्षा असते प्रवेश परीक्षा, याच्यामध्ये भाषा विषय असतो, त्याच्यामध्ये हिंदी विषय आणि इंग्रजी विषय असतात. त्याचबरोबर गणित आणि विज्ञान हे 4 विषयांवरती ही परीक्षा असते. मग आता ही परीक्षा देत असताना आपल्याला या 4 विषयांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे इयत्ता 1ली पासून ते 8वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम असेल त्यावरती आधारित हे प्रश्नपत्रिका असते. त्यानंतर आपण पाहूया की प्रत्येक विषयाला प्रश्नसंख्या किती असते. तर पहिला विषय जो आहे हिंदी. आता हिंदी हा विषय जो आहे, या विषयावरती आपल्याला एकूण 15 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी. इंग्रजीवरती सुद्धा आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गणित आणि विज्ञान या 2 विषयांना थोडंसं जास्त वेटेज दिलेलं आहे. गणित हा विषय जो आहे तो एकूण याच्यावरती 35 प्रश्न आणि विज्ञान जो आहे याच्यावरती 35 प्रश्न विचारले जातात. म्हणजेच हिंदीचे 15 आणि इंग्रजीचे 15, 15 दुने 30, म्हणजे ते भाषा विषयाचे लँग्वेजचे 30 मार्क झाले. आणि गणिताचे 35 आणि विज्ञानाचे 35 असे एकूण 70 मार्क. ते 70 आणि लँग्वेजचे 30 असे एकूण 100 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जात असतात. मग एक प्रश्न किती मार्कांना असतो. आता मार्कांविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. तर ही जी परीक्षा असते याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतो. म्हणजेच एक प्रश्न एका मार्काला असतो. म्हणजे हिंदीला आपल्याला 15 मार्क असतील, त्यानंतर इंग्रजीला 15 मार्क असतील, त्यानंतर गणित विषयासाठी आपल्याला 35 मार्क आणि विज्ञान विषयासाठी आपल्याला 35 मार्क असे 100 प्रश्न असतात आणि त्यांचे गुण असतात 100 गुण असतात. तर आता ही परीक्षा जी आहे, या परीक्षेचा वेळ काय असतो किंवा या परीक्षेला आपल्याला किती वेळ मिळत असतो तर याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर ही जी परीक्षा असते, या परीक्षे 100 मार्कांची परीक्षा असते. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि ही प्रश्न जे असतात हे दीर्घोत्तरी प्रकारचे नसून ते फक्त गोल आपल्याला रंगवायचे असतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नावरती 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला एक योग्य तो पर्याय निवडायचा असतो. अशा प्रकारची ही परीक्षा असते. या परीक्षेला आपल्याला वेळ असतो 2.5 तास, म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटे वेळ असतो. मग या ठिकाणी तसं जर आपण विचार केला तर आपल्याला एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 1.5 मिनिट वेळ मिळत असतो. म्हणजे कोणत्या विषयाला आपण किती वेळ दिला पाहिजे हे टाइम मॅनेजमेंट आपल्याला केलं पाहिजे. तर ही जी परीक्षा आहे ही सलग 2.5 तास चालू असते परीक्षा. म्हणजे याच्यामध्ये कोणतीही सुट्टी नसते किंवा कोणताही ब्रेक नसतो. म्हणजे एक 100 मार्कांचा प्रश्नपत्रिका असते आणि ती 2.5 तासामध्ये आपल्याला पूर्ण करायची असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला
प्रत्येक प्रश्नासाठी 1.5 मिनिट वेळ असतो. मग या 1.5 मिनिटातील लवकर कोणते प्रश्न सोडवायचे किंवा कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा, ह्या सगळ्याचं नियोजन आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागत असतं. म्हणजेच एक प्रश्न जर आपल्याला 1.5 मिनिटासाठी देत असतील तर त्या प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असेल, या सगळ्यांच्या गोष्टींचा आपलं अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. यानंतरचे ज्या व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये आपण ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण माहिती घेऊ, म्हणजे कोणतीही परीक्षा देण्याच्या पूर्वी आपल्याला त्या परीक्षेच्या पाठ्यपुस्तक असेल किंवा त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असेल, सिलेबस जो असेल, तर त्या सिलेबस विषयी माहिती असणं खूप गरजेचं असतं. धन्यवाद.